तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लास सारखेच किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हटले तरी चालेल, आपण जीके प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही एक रिक्वेस्ट आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या, अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर असा आहे, लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्याचा पाठिंबा पाहिजे असतो? लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्याचा पाठिंबा लागत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी कमीत कमी 50 सदस्याचा एक पाठिंबा हवा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीमध्ये काय टाकले जात असते? रक्तदानानंतर रक्तदानाच्या पिशवीमध्ये काय टाकले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जेव्हा रक्तदान केले जाते त्या पिशवीमध्ये सोडियम ऑक्झॅलेट हे टाकण्यात येत असते. पुढचा प्रश्न, सोडियम ऑक्झॅलेट हे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकले जात असते? सोडियम ऑक्झॅलेट हे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सोडियम ऑक्झॅलेट जे आहे ते रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये रक्त गोठू नये म्हणून एक टाकण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ल्युकेमिया हा पेशींचा खालीलपैकी कोणता रोग असतो ते सांगायचं आहे. ल्युकेमिया हा पेशींचा खालीलपैकी कोणता एक रोग असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ल्युकेमिया हा जो आहे तो पेशींचा कर्करोग असलेला एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, ल्युकेमिया हा खालीलपैकी कोणत्या पेशीचा कर्करोग असतो? ल्युकेमिया हा खालीलपैकी कोणत्या पेशीचा एक कर्करोग असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ल्युकेमिया जो आहे तो पांढऱ्या पेशींचा एक कर्करोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बेंजोइक आम्ल हे पुढीलपैकी कशामध्ये आढळत असते? बेंजोइक आम्ल हे पुढीलपैकी कशामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बेंजोइक हे जे आम्ल आहे ते गवतामध्ये आढळणारे एक प्रसिद्ध आम्ल बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल एकूण किती वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे? भारतामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल एकूण किती वर्षाचा ठेवण्यात आलेला आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला जर उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाहीत ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिले तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा भाग घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा भाग घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा जो भाग आहे तो घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये एक समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे मंदिर खालीलपैकी कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे मंदिर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रामेश्वर हे जे मंदिर आहे ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे एक मंदिर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सेंट कॅथेड्रल हे खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध असलेला प्रकार आहे? सेंट कॅथेड्रल हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सेंट कॅथेड्रल हा जो आहे तो चर्चचा एक अतिशय प्रसिद्ध असलेला प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सेंट कॅथेड्रल हे चर्च भारतातील कितव्या क्रमांकाचे सर्वात मोठे चर्च आहे ते सांगायचं आहे. सेंट कॅथेड्रल हे भारतातील कितव्या क्रमांकाचे चर्च सर्वात मोठे असलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सेंट कॅथेड्रल हे जे चर्च आहे ते भारतातील सर्वात मोठे म्हणजे पहिल्या क्रमांकाचे असलेले एक भारतातील चर्च बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सेंट कॅथेड्रल हे भारतातील सर्वात मोठे असलेले चर्च भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सेंट कॅथेड्रल हे भारतातील सर्वात मोठे चर्च असलेले कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सेंट कॅथेड्रल हे जे चर्च आहे ते भारताच्या गोवा राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर सुवर्ण मंदिर हा अतिशय प्रसिद्ध असलेला कशाचा एक प्रकार आहे? सुवर्ण मंदिर हा अतिशय प्रसिद्ध असलेला कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सुवर्ण मंदिर हा जो आहे तो गुरुद्वाराचा अतिशय असलेला एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सुवर्ण मंदिर हा गुरुद्वारा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? सुवर्ण मंदिर हा गुरुद्वारा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये स्थित झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सुवर्ण मंदिर हा जो गुरुद्वारा आहे तो भारतातील म्हणजेच पंजाब या राज्यातील अमृतसर या शहरामध्ये एक स्थित झालेला आहे.
पुढचा प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे ते लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी एक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच त्रिपुरा तसेच गोवा हे जे 2 राज्य आहेत ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटे असलेले एक राज्य बनलेले आहेत. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील एकदम टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्रीचे क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण इच्छुक असाल प्लस ते सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वात पहिली निश्चय बॅच आहे. ही बॅच आपल्याला PSI STI AUCच्या सर्व प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचचे स्टार्टिंग 4 जानेवारी 2022 पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. तसेच मित्रांनो, दुसरी एक अतिशय महत्त्वाची विजयपथ बॅच आहे. ही बॅच आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही बॅच असल्यामुळे या बॅचची जे स्टार्टिंग आहे ती 5 जानेवारी 2022 पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. या सर्व बॅचेसमध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स आपल्याला शिकवणार आहेत. तर या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि आपण कुठल्याही बॅचेसचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असाल किंवा फ्रीचे घेत असाल तर exam10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% लगेच डिस्काउंट मिळले जाईल किंवा दिले जाईल. पुढचा प्रश्न, अपरिपक्व मृदा असे खालीलपैकी कोणत्या मृदेस म्हटले जात असते ते सांगायचं आहे. मित्रांनो, अपरिपक्व मृदा असे खालीलपैकी कोणत्या मृदेस संबोधले जात असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. पर्वतीय मृदा जी असते त्यांना अपरिपक्व मृदा असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. अरविंद घोष यांचे युगांतर हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार होता ते सांगायचं आहे. अरविंद घोष यांचे युगांतर हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अरविंद घोष यांचे युगांतर जे आहे ते दैनिकाचा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. अंकारा ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? अंकारा ही खालीलपैकी कोणत्या देशाची एक प्रसिद्ध राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अंकारा हे जे शहर आहे ते तुर्की या देशाचे प्रसिद्ध असलेले एक राजधानीचे शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी माजलिस हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? माजलिस हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, माजलिस हा जो आहे तो संसदेचा एक अतिशय प्रसिद्ध असलेला एक प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेला माजलिस असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेला माजलिस असे एक संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मालदीव या देशाची जी संसद आहे या संसदेला माजलिस असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. मुंबई मजूर संघ या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? मुंबई मजूर संघाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुंबई मजूर संघाची जी स्थापना आहे ती महात्मा फुले यांनी एक केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. खाण्याची चव त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय बिलकुलच कळत नसते ते सांगायचं आहे. खाण्याची चव ही त्यामध्ये काय मिसळल्याशिवाय बिलकुलच कळत नसते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, खाण्याची जी चव असते त्यामध्ये लाळ मिसळल्याशिवाय बिलकुलच एक समजत नसते. पुढचा प्रश्न पाहूया. जगामध्ये 80% पेक्षा जास्त रोपे कशामध्ये उगवत असतात ते सांगायचं आहे. जगामध्ये 80% पेक्षा जास्त रोपे कशामध्ये उगवली जात असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जगामधले जे 80% पेक्षा जास्त रोपे असतात ते समुद्रामध्ये एक उगवली जात असतात. पुढचा प्रश्न पाहूया. आचार्य आत्रे यांचे खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र आहे? आचार्य आत्रे यांचे खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जय हिंद हे जे वृत्तपत्र आहे ते आचार्य आत्रे यांचे असलेले एक प्रसिद्ध वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा एक रोग बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मूळदूस हा जो रोग आहे तो ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा एक प्रसिद्ध रोग बनलेला आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या महिला आयोगाने खालीलपैकी कोणता लघुचित्रपट बनवलेला आहे? महाराष्ट्राच्या महिला आयोगाने खालीलपैकी कोणता एक लघुचित्रपट बनवलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. आई मी येते हा जो लघुचित्रपट आहे तो महाराष्ट्राच्या महिला आयोगाने बनवलेला एक लघुचित्रपट बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आई मी येते हा लघुचित्रपट खालीलपैकी कशावर आधारलेला आहे? आई मी येते हा लघुचित्रपट खालीलपैकी कशावर आधारलेला चित्रपट आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. स्त्री भ्रूण हत्या यावर आधारित महिला आयोगाने तयार केलेला लघुचित्रपट आई मी येते हा एक प्रसिद्ध चित्रपट बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील गव्हर्नर जनरलला नंतर काय म्हणून ओळखले जाऊ लागले ते सांगायचं आहे. भारतातील गव्हर्नर जनरलला खालीलपैकी कोणत्या नावाने पुढे ओळखले जाऊ लागले? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील जे गव्हर्नर जनरल होते पुढे जाऊन त्यांना व्हॉइसरॉय या नावाने एक ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय बनले होते ते सांगायचं आहे. भारताचे गव्हर्नर जनरल हे केव्हापासून कोणत्या वर्षापासून व्हॉइसरॉय बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारताचे गव्हर्नर जनरल हे जे होते 1858 या वर्षापासून व्हॉइसरॉय म्हणून एक ओळखले जाऊ लागले. पुढचा प्रश्न पाहूया. राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे ते सांगायचं आहे. राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये खालीलपैकी कशाचा एक समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंतरराष्ट्रीय शांतता यांचा जो समावेश आहे तो राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये एक करण्यात आलेला आहे. सातपाटी, वाघोबा खिंड, केळवे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? सातपाटी, वाघोबा खिंड, केळवे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये सातपाटी, वाघोबा खिंड, केळवे समुद्र हे सर्व पर्यटन स्थळे स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न. ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली बागायती फळ खालीलपैकी कोणते आहे? ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले बागायती फळ खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. चिकू हे जे बागायती फळ आहे ते ठाणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असलेले बागायती फळ बनलेले आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर स्थित आहे? महाराष्ट्रातील टिटवाळा येथे खालीलपैकी कोणते मंदिर हे स्थित झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सिद्धिविनायक हे जे मंदिर आहे ते महाराष्ट्रातील टिटवाळा या ठिकाणी स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न. टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आले होते? टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर कोणावर विजय मिळवल्यानंतर बांधण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पोर्तुगीज यांच्यावर विजय मिळवल्यानंतर टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिराची एक स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम कशात समाविष्ट झालेले असते? मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम कशात समाविष्ट असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवी हाडामध्ये मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी 90% कॅल्शियम हे स्थित झालेले असते. पुढचा प्रश्न. राज्याचे राज्यपाल हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जबाबदार असतात? राज्याचे राज्यपाल हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जबाबदार असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्याचे राज्यपाल ही जी व्यक्ती आहे ते राष्ट्रपतीला जबाबदार असणारी एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वप्रथम कशाचा उल्लेख केला गेलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वप्रथम कशाचा उल्लेख केला गेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वप्रथम न्यायाचा एक उल्लेख केला गेला आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. लोकसभेकडून राज्यसभेकडे आलेले धनविधेयक किती दिवसात मंजूर करावे लागत असते? लोकसभेकडून राज्यसभेमध्ये आलेले धनविधेयक किती दिवसामध्ये मंजूर करावे लागत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकसभेकडून राज्यसभेकडे आलेले जे धनविधेयक आहे ते 14 दिवसाच्या आत मंजूर करणे हे बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे कोणत्या न्यायालयामध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे? फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे कोणत्या न्यायालयामध्ये रूपांतर करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रूपांतर करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. ब्राह्मणाचे कसब हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेला आहे? ब्राह्मणाचे कसब हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महात्मा फुले या समाजसुधारकांनी ब्राह्मणाचे कसब हा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोणती व्यक्ती असते? भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोणती व्यक्ती असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रपती ही जी व्यक्ती आहे
आहे ती भारतातील सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी असणारी एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, रक्तप्रवाह थांबवण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो? रक्तप्रवाह थांबवण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तुरटीचा जो उपयोग आहे तो रक्तप्रवाह थांबवण्यासाठी एक करण्यात येत असतो. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच मला तर गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लास